ॲक्सिस बँकेत पण ऑडिटर म्हणून काम केलं. अजून करंटमध्ये फील्ड गार्ड नावाची कंपनी तिथं पण काम करायचं आणि इकडं पण मॅनेज करायचं कॉलेज. बरेच पत्रकार द्यायचं पण त्याच्याकडे आयडी खूप होते. आयडी पत्रकाराचे बाळकोड काय तर पत्रकार पेपर चालू झालं होतं त्याचं पण त्याच्याकडे आयडी. पहिली पिढी होते सर शिक्षण घेणारे. आई वडील कोणी शिकले नाही. आमच्या गावामध्ये पण वडार समाजामध्ये पण याच्यावर कोणी शिकलेलं नाही. वडील दगड फोडायचे. आम्ही सगळेजण काय करायचं, वडील दगड फोडायचे, बहीण दगड, सगळेजण एकच ट्रॅक्टर आम्ही भरायचं दगड फोडून. सर तेवढी मेहनत केली आणि जिथं काम भेटेल ना तिथं फिरायचं आम्ही. आता बऱ्यापैकी काय तर 7-8 ठिकाणी काम केलं आम्ही. आई सांगत तुम्हाला बावडीला केलं, नामदेव तांब्याच्या खाणीवर, तिथून केलं मात्रेच्या खाणीवर, ते ह्याला काय घुसरीला, तिथून गेलो तळेगाव धाबाड्याला, तिथं केलो, तामिनी घाटला केलो, इळीला महाड जिल्ह्यामध्ये, तिथून महाड कोल्हापूरला गेलो. माझे मुलं कष्ट करून माझे मुलं दगड फोडून चक्करी होती, तिथेच पडून त्याची मृत्यू झाली. 2018 माझ्या मुलाची तिचं पण शिक्षण 12वी झाली, मुलीची पण गावाकडे झालं ते 12वी दिलं तिकडं. 4 लेकराला शिक्षण शिकवलं तर परंतु तिकडनं म्हणजे तो कॉलेजचं शिक्षण म्हणजे परीक्षा द्यायला आला म्हणून तुम्ही त्यावरून इथं मृत्यू झाल्यावर आमचा दररोज कॉन्टॅक्ट व्हायचा 9 तारखेपर्यंत आणि 10 तारखेला अचानक कॉन्टॅक्ट बंद झाला आणि इकडे धुळेमध्ये आपलं परभणी दंगल वगैरे चालू झाली होती आणि आम्हाला वाटलं दंगलमुळे कॉल लागत नसेल. मग त्यानंतर अशी पण न्यूज झाली की नेटवर्क परभणीमधलं बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला वाटलं ते पण रिझन असू शकतो. मग मी 2 दिवसातून आम्ही प्रत्येकाच्या मोबाईलवरून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं, वेळ भेटत तसं. मी कामावर पण गेलो, वेळ भेटत तसं कॉल करून कॉलच लागत नव्हता आणि अचानक डायरेक्ट रविवार फोन आला आईच्या मोबाईलवरती आणि तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही या परभणीला बॉडी घेऊन जा असा फोन आला होता. याच्यामुळे मी कामाला गेलो तर मला काय सुधरत नव्हतं कसं यायचं काय नाही. मला पोलीस स्टेशनवर मुलगा आहे सर 3.5 वर्षाचा. आणि मी चौकशी करायचं, माझे जे परभणीचे वगैरे आसपासचे लोक आहेत ना त्यांना विचारायचं कोणाला लागते का परभणीला. ते म्हणायचं आमचं कॉल लागते. मी कॉल करून वेळ लागायचंच नाही सर. माझ्या आई जसं कॉल लागत नव्हतं सर, माझ्या आई जेवण वगैरे सोडून गेली होती. माझ्या मुलाला एवढं कष्ट करून आता परत कधी चालू आहे ना सगळं. आता गावी जायचं 13व करायला, त्यानंतर अंत्यविधीच केलं सर. सर लिंक घेऊन भावच म्हणजे ह्याला भावच म्हणजे